गुजराती कढी बनवण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। एका बोलमध्ये 1 कप दही घेऊन त्यामध्ये 2 कप पाणी घातलेलं आहे। दही पाण्यासोबत फेटून घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून बेसन, हिरवी मिरचीची पेस्ट जी आपण बनवून ठेवलेली, चवीपुरतं मीठ, 2 चमचे साखर, हे सगळं साहित्य घेऊन आपण परत एकदा फेटून घेणार आहोत। तुम्ही दह्याच्या ऐवजी डायरेक्ट ताकाचा वापर केला तरी चालेल। आता हे मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यात घेऊन गॅसवरती उकळी काढून घेतलेली आहे। आता कढीसाठी तडक्याची तयारी करूया। त्यासाठी 1 चमचा तुपामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरे तसेच अर्धा चमचा मेथी दाणे घेऊन त्यामध्ये 3-4 लवंग, काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा घालून त्यामध्ये लाल सुकी मिरची घातलेली आहे। हिंग घालूयात आणि काही कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। फोडणी छान बसली पाहिजे आणि त्यामध्ये आपण उकळवलेली कढी घालूयात। लो फ्लेमवरती सतत हलवत राहून 10 ते 12 मिनिटं उकळी काढून घ्यायची। त्यानंतर कोथिंबीर घालायची। गुजराती कढी तयार आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा।